हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर बघा, तर वटपौर्णिमा 2026 मध्ये कधी आहे याची माहिती आपण दिलेलीच आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राहू काळ कोणता असणार आहे आणि काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तुमच्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी. त्याचबरोबर नवविवाहित महिला त्यांनी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी कशी पूजा करायची आहे, काय करायचं आहे, त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर आजची माहिती आपल्याला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. तर बघा, वटपौर्णिमा हा सण सुहासिनीचा सण आहे. या दिवशी विवाहित महिला साज शिंगार करून वडाची पूजा करतात. आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व्रत ठेवून प्रार्थना करतात. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे व्रत केले जात असल्याची मान्यता आहे. हा सण नववधूंसाठी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करण्यात येते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. पत्नीच्या प्रेमात आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याची देखील शक्ती या व्रतामध्ये असते. तर सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाला दीर्घायुष्य वृक्ष मानले जाते. तसेच सावित्रीप्रमाणे आपले सौभाग्य अखंड असावे. नवविवाहित महिलांसाठी हा सण तर खास असतो. आपली पहिली वटपौर्णिमा अविस्मरणीय करण्यासाठी नववधू महिलांनी या दिवशी छान असा साज शिंगार करून वडाची पूजा करायची आहे. पहिल्यांदा वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांसाठी तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्याच्या नंतर देवपूजा करायची आहे. त्या दिवशी आपल्या पतीसाठी निर्जला किंवा फक्त फलाहार करून व्रत आपल्याला करायचं आहे. यानंतर वडपूजेची तयारी करायची आहे. वडपूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुले, 5 फळे, आंबा, सुहासिनीच्या शिंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा, हे पूजेचे सामान तयार आपल्याला ठेवायचं आहे. वडाला सर्वप्रथम आपल्याला नमस्कार करून हार, फुले वाहायची आहेत. देवीला वाण द्यायचे आहे. त्यात शिंगाराचे सामान, मग 5 फळे झाडापाशी ठेवायची आहेत. कापसाचे वस्त्र ठेवायचे आहे. दिव्याने ओवाळून धूप, दीप लावायचा आहे. मग वडाला धागा बांधून 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत व अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे. नवविवाहित महिलांनी किंवा ज्यांनी पहिल्यांदाच वटपौर्णिमा आहे त्यांची या दिवशी त्यांनी खास असा 16 शिंगार आपल्याला करून घ्यायचा आहे. भर जरी साडी नेसायची आहे किंवा लग्नातली शालू नेसला तरी चालणार आहे. हातात हिरवा चुडा, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडव्या आणि पैंजण असा साज शिंगार करून ही पूजा करायची आहे. तर सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवायचं आहे. व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात किंवा तर काही जणी एकभुक्त म्हणजेच एक फलाहार किंवा एका टायमाचं जेवण करून व्रत करतात. हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करायचं आहे. वडाची पूजा झाल्याच्या नंतर पाणी पिऊन व्रत आपल्याला सोडायचं आहे. काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील व्रत सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडतात. तुम्ही तुमच्याकडल्या रीतीनुसार पद्धतीनुसार तुम्ही व्रताचे पालन करू शकता. तर बघा, आपल्या कोणत्या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही, म्हणजेच की राहू काळ कोणत्या टायमापर्यंत असणार आहे. तर यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार रोजी साजरी करायची आहे. तर पूजेसाठी सकाळी 8:55 ते 10:40 हा सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे. म्हणजेच 11-12 वाजेपर्यंत तुम्ही पूजा केली तरी चालणार आहे. आणि त्या दिवसाचा आपला जो काही राहू काळ आहे तर तो लागणार आहे सकाळी 6:44 ते 8:27, 8:30 ते 9 पर्यंत हा राहू काळ राहणार आहे. म्हणजेच उदाहरणामध्ये 6:30 ते 9 पर्यंत तुम्ही पाळलं तर या ठिकाणी चालणार आहे. कारण या अशुभ काळात आपल्याला पूजा करणं टाळायचं आहे. म्हणजे राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. तर जर तुम्हाला शुभ मुहूर्तातच पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी 8 पासून ते 12 किंवा 12:30 पर्यंत जरी केलं तरी चालणार आहे. पण तुम्हाला काही कारणाने या वेळेमध्ये पूजा करणं जमलं नाही, तुम्हाला जॉब आहे, वर्किंग वुमन आहात तुम्ही, तर तुम्हाला काही कारणानं पूजा करणं शक्य नाही 1 वाजेपर्यंत, तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केलं तरी चालणार आहे. तर कारण की वटपौर्णिमेचा जो दिवस आहे पूर्ण अख्खा दिवस सूर्याने पाहिलेला आहे, म्हणून त्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही
कधीही पूजा करू शकता. फक्त आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे राहू काळ. राहू काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही. तो तेवढा काही 1.5 तासाचा काळ आहे तो स्किप करायचा आहे. पुढच्या काळ म्हणजे पुढच्या वेळेपासून आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे 6:44 ते 8:27 म्हणजे 9 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करायची नाही. या ठिकाणी तुम्हाला स्किप करून घ्यायची आहे. तर बघा, वटपौर्णिमेचा एकच उद्देश असा आहे की महाभारतामध्ये सावित्रीने यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. त्यागाचीच आणि निष्ठेची हीच आठवण म्हणून आपण ही वटपौर्णिमा करत असतो. आपण आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, पतीच्या आपल्या दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आपण हे व्रत करत असतो. या दिवशी आपल्याला मंगळसूत्रापासून खास असा उपाय करायचा आहे. तर बघा, मंगळसूत्राचा उपाय खूप खास असा ठरणार आहे. पतीच्या उत्तम आरोग्याची आणि नात्यातील दृढतेची प्रार्थना करण्याचा हा एक मार्ग आहे, म्हणजेच हा एक हेतू आहे या मंगळसूत्राचा उपाय करण्यामागे. तर बघा, हा उपाय खूप असा खास उपाय असा ठरणार आहे आपल्या सगळ्या सुवासिनी महिलांसाठी. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडामध्ये आपल्या त्रिदेव असतात, ब्रह्मा, विष्णू, महेश हे वास करत असतात आपल्या ह्या वडाच्या झाडामध्ये. तर बघा, आपल्या झाडाखाली आपल्याला मंगळसूत्र आपलं ठेवायचं आहे. आता बघा, सौभाग्याचे अलंकार ठेवणे म्हणजेच साक्षात वटवृक्षाला आणि देवी सावित्रीला ते अर्पण करणे होय. त्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होत असतात. म्हणून आवर्जून आपल्याला एक मंगळसूत्र आपल्या वडाच्या खाली आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही तुमच्या पूजेमध्ये आवर्जून मंगळसूत्र आपल्या वडाच्या झाडाखाली ठेवायचंच आहे. आणि हो, जर तुम्हाला एखादं मंगळसूत्र आवडलं असेल, तुम्हाला ते डेली यूजसाठी तुम्हाला यूज करायचं असेल, तर तुम्ही ते मंगळसूत्र वडाच्या झाडाखाली ठेवून पूजा वगैरे करून तुम्ही ते मंगळसूत्र घालू शकता. याने पण छान असा आपल्या त्रिदेवतांचा त्या मंगळसूत्रामध्ये आशीर्वाद प्राप्त होत असते. आणि वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना त्याच्या खोडाभोवती सूत गुंडाळला जातो. तर हे धागे म्हणजेच पती-पतीच्या अतूट नात्याचे आणि 7 जन्माच्या बंधनाचे प्रतीक आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट करायची आहे, ती म्हणजे वडाच्या झाडाखाली वाळूचे पात्र ठेवून त्यावर सावित्री आणि सत्यवान यांची मूर्तीची आपल्याला त्या ठिकाणी पूजा करायची आहे. वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला फळे आवर्जून ठेवायचे आहेत. आणि तिथे ठेवलेले फळं किंवा गहू याने आपल्या वडाखाली बायका बसून त्या ठिकाणी आपल्याला त्या सुवासिनींना वाण म्हणून आपल्याला ते फळे द्यायचे आहेत. त्यांच्या ओटीमध्ये ओटी भरून घ्यायची आहे. आणि वडाला प्रदक्षिणा घालत असताना 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. प्रत्येक प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मुखामध्ये मंत्र म्हणत म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. किंवा तुम्ही 108 प्रदक्षिणा जरी घातल्या तरी या ठिकाणी चांगलं आहे, कारण आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी खूप छान हा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी मनोभावे केलेली सेवा आपल्याला खूप छान असं फळ देऊन जाते. नंतर आपली संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. कारण हे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते. आणि आवर्जून आपण आपल्या सुवासिनीची ओटी भरत असताना त्यांच्याकडून उखाणा घ्यायचा आहे आणि स्वतः पण आपण त्या दिवशी उखाणा घ्यायचा आहे. छान अशी पूजा आपल्याला वडाची करायची आहे. आणि त्या दिवशी आपल्याला साडी कोणत्या कलरची घालायची आहे आणि कोणत्या कलरची साडी घालायची नाही ही माहिती आपण दिलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि हो, आपले जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. आणि हो, वडाची पूजा करत असताना ओम वटवृक्षाय नमः हा मंत्र मुखामध्ये आपल्याला त्या दिवशी घ्यायचा आहे. ओम नमो वटवृक्षाय नमः असा मंत्र आपल्याला मुखात घेत घेत आपण त्या दिवशी पूजा करू शकता. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा आपला साधा सोपा सरळ उपाय हा करायचाच आहे, हा मंत्राचा आपल्याला. तर या व्हिडिओचा इथं शेवट घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.